मला असं वाटतं 6 जरा जास्त आहेत. त्यांना त्यांना आणि त्यांना 0 मिळाला असतं तर अतिशय योग्य आकडा त्यांच्या समोर लागला असतं. निश्चित पद्धतीने, कारण का लालू प्रसाद यादवांचा जो काळ होता त्याच्यामुळे बिहार हे कायद्याने, बिहारमधली कायद्याने सुव्यवस्था अतिशय ढासळलेली होती. एक दिवसामध्ये निघालेली आमची बहीण परत घरात सुरक्षित येईल का, हा फार मोठा प्रश्न तेव्हा बिहारमध्ये विचारला जायचा. पण आदरणीय नितीश कुमारजी आणि भारतीय जनता पक्षाच्या बिहारच्या सरकारने जो काही प्रामुख्याने माता भगिनींमध्ये जो काही विश्वासार्हता निर्माण केलेली आहे, त्यांच्यासाठी विविध योजना आणलेल्या आहेत, त्याचाच परिणाम तुम्हाला, त्याचाच प्रतिबिंब निकालामध्ये तुम्हाला दिसत आहे. काँग्रेसने काल संस्थेबाबत केलं की त्यांचा दर्जा नसल्यामुळे तिथे आम्ही त्यांच्याबद्दल जाणार नाही आणि मुंबई सोबळाचा नारा. एक लक्षात घ्या, कोण कोणाचा दर्जा ठरवतो. आता तो काँग्रेस आणि मनसेना अगर आपला दर्जा ठरवण्याची भाषा करत असतील तर लांबून हसणंच बरोबर आहे. आणि काँग्रेसला हिंमत असेल तर त्यांनी मुंबईमध्ये स्वबळावर दाखवावं ना, दाखवावं. नुसतं सुख्या धमक्या देतात तो. एक विजय वडेट्टीवार असं बोलणार, मग लगेच वर्षाताई दुसरं बोलणार, मग वरतून असलम शेख काहीतरी तिसरं बोलणार. हे सगळं शेवटी मुंबईवर हिरव्यांचं राज्य आणण्यासाठी हे कार्यक्रम आहेत. हे काँग्रेसची भाषा ही जिहाद्यांची भाषा आहे. आणि म्हणून काँग्रेसवर आता मुंबईचा, राज्याचा आणि देशाचा कोणावर त्यांच्यावर विश्वास राहिलेला नाही. शरद पवार साहेबांनी कार्यकर्त्यांना परीवगैरे आदेश दिले, पुन्हा युती आघाडी काही करा, कोणावर पण त्याच्यासाठी नवळ काय. पवार साहेबांच्या विषयावर मी जास्त बोलायला नाही. ठीक आहे, येऊ अशा या सगळ्या बाबतीमध्ये बोला. न्यायालयाचे आदेश का आम्हाला प्राप्त झालेले आहेत. हे ओंकार हत्तीला आपण वंतारामध्ये पाठवा. त्यासाठी मी असो, केसरकर साहेब असो, आम्ही वंताराच्या संपर्कात आहोत. त्यांची टीम 2दा इथे येऊन गेलेली आहे. आता 3ऱ्यांदा त्यांची टीम लवकरच आपल्या सिंधुदुर्गामध्ये येईल. कोर्टाने आता जेव्हा स्पष्ट आदेश दिल्यानंतर लवकरच आपण वंताराच्या माध्यमातून ओंकार हत्तीला आपण वंतारामध्ये पाठवून सुरक्षित जागे पाठवू. आणि जेणेकरून जो काय हा जनसामान्यामध्ये जो काय त्रास लोकांना जो होतोय, भीतीचं वातावरण आहे, ते संपुष्टात. थँक्यू.